नवदैवे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण उतारा विश्लेषण 2023 भाग 2 यामध्ये आपण उतारा 23 या वर्षातील उतारा क्रमांक 3 आणि उतारा क्रमांक 4 या उताराचे विश्लेषण करणार आहोत। मागील व्हिडिओ भाग 1 मध्ये आपण 2023 मधील उतारा क्रमांक 1 आणि उतारा क्रमांक 2 याचे विश्लेषण केलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तो व्हिडिओ पाहून घ्यावा। चला तर सुरुवात करूया। उतारा क्रमांक 3। ज्वालामुखी एक पेटलेला पर्वत असून यात पृथ्वीच्या खोलपर्यंत जाणारे एक मोठे छिद्र असते। या मोठ्या छिद्राला मुखविवर असे म्हणतात। तर ज्वालामुखी हा एक पेटलेला पर्वत असून यात खोलपर्यंत जाणारे एक मोठे छिद्र आणि त्या मोठ्या छिद्राला दिलेले नाव हे मुखविवर असे आहे। मुख म्हणजे तोंड, त्याचा समानार्थी शब्द विचारले जाऊ शकते। छिद्र म्हणजे मराठी स्कॉलरशिपमध्ये याचे समानार्थी शब्द तुम्हाला दिसणार। छिद्र म्हणजे बोक, याचा समानार्थी शब्द दिलेला आहे। एखादा ज्वालामुखी कधी शतकापर्यंत शांत राहून अचानक सक्रिय होऊ शकतो। यालाच ज्वालामुखीचा स्फोट म्हटले जाते। आणि राख, धूळ, गॅस आणि वाफ यांचे मोठे ढग मोठ्या आवाजासह ज्वालामुखीच्या मुखविवरातून बाहेर पडतात। तर ज्या वेळे ज्वालामुखी सक्रिय होतो, सक्रिय होणे म्हणजेच काय, तर सक्रिय होणे म्हणजे जागृत होणे, ॲक्टिव्ह होणे, सुप्त झालेली एखादी गोष्ट सक्रिय होणे। तर जेव्हा ज्वालामुखी सक्रिय होतो त्यावेळी ज्वालामुखीला स्फोट असे म्हटले जाते। आणि त्या ज्वालामुखीच्या स्फोटातून राख, धूळ, गॅस आणि वाफ यांचे मोठे ढग मोठ्या आवाजासह ज्वालामुखीच्या मुखविवरातून बाहेर पडतात। काही वेळाने वितळलेला तप्त पाषाण शिडा, ज्याला लावारस म्हणतात। तर लावारस कोणाला म्हणायचे, जो वितळलेला तप्त असा गरम जो पाषाण म्हणजे दगड शिडा आहे त्याला लावारस म्हणतात। पर्वतावरून खाली वाहू लागतो। जो वितळलेला पाषाण शिडा आहे ज्याला आपण लावारस म्हणतो, तो पर्वतावरून खाली वाहू लागतो। आता पर्वत हे उंच असते आणि उंचावरून वाहणारी वस्तू ही कमी भागाकडे वाहत असते। हे असे कित्येक दिवस किंवा आठवड्यापर्यंत सुरू राहू शकते। नंतर ज्वालामुखी पुन्हा सुप्तावस्थेत म्हणजे पुन्हा झोपलेल्या अवस्थेत किंवा शांत होतो किंवा निजतो। त्याला आपण सुप्त म्हणजे निजणे, झोपणे हे समान असे शब्द आहेत। अनेक ज्वालामुखी समुद्राच्या नजीक असतात। तर जे काही पुष्कळ ज्वालामुखी आहेत ते समुद्राच्या नजीक म्हणजेच जवळ असतात, ज्यामुळे द्वीप, बेट तयार होतात। तर बेट म्हणजे काय, चारी बाजूनी पाण्याने चारी बाजूने वेढलेली जमीन, ते ज्वालामुखीमुळेच तयार होत असतात। तर या उतार्यामध्ये ज्वालामुखीबद्दल थोडी माहिती दिलेली आहे। जेव्हा ज्वालामुखी घडून येतो तेव्हा काय बदल घडतात, ज्यामध्ये राख, धूळ, गॅस आणि वाफ याचे मोठे ढग मोठ्या आवाजासह त्या ज्वालामुखीच्या मुखविवरातून बाहेर पडतात। आणि तो तप्त असलेला जो पदार्थ असतो त्याला लावारस म्हटले जाते आणि तो पर्वतावरून खाली वाहू लागतो। म्हणजे उंच भागावरून तो खालच्या भागाकडे वाहू लागतो। तर या उतार्यावरील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 1, ज्वालामुखीच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही। दिलेल्या 4 पर्यायापैकी जे ज्वालामुखीच्या संदर्भात विधान केलेले आहे, जे कथन केलेले आहे, ज्या 4 पर्यायात ज्या ओळी वापरलेल्या आहेत त्यापैकी कोणते विधान योग्य नाही, योग्य नसणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे।
ह्याचाच अर्थ दिलेल्या 4 पर्यायापैकी 3 पर्याय हे या ज्वालामुखीच्या तर बघूया. पर्याय क्रमांक ए, तो रानातील वणव्यासारखा असतो जागी. जसे तो, ती, ते हा शब्द वापरतात. तर तो रानातील वणव्यासारखा असतो. यामध्ये रानातील वणव्यासारखी ज्वालामुखीची तुलना केलेली नाही, जे उतार्यात आपण पाहू शकता. ही ओळ आली नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक बी, त्यातून म्हणजेच अर्थातच ज्वालामुखीमधून राख, धूळ आणि लावारस बाहेर पडतो. हे सुद्धा विधान योग्य आहे. आपण पाहू शकता ज्वालामुखीचा स्फोट म्हटले जाते. अर्थातच ज्वालामुखीनंतर त्यातून राख, धूळ, गॅस आणि वाफ याचे मोठे ढग मोठ्या आवाजासह ज्वालामुखीच्या मुखविवरतातून बाहेर पडतात. म्हणजे हे विधान योग्य आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक सी, अनेक ज्वालामुखी समुद्राच्या नजीक असतात. हे विधानसुद्धा योग्य आहे. आपण पाहू शकता उत्तरात अनेक ज्वालामुखी समुद्राच्या नजीक असतात. त्यानंतर पर्याय क्रमांक डी, यात पृथ्वीच्या खोलपर्यंत जाणारे मोठे छिद्र असते. हे विधानसुद्धा योग्य आहे. यात आपण पाहू शकता उत्तरामध्ये पहिल्या ओळीतच पाहू शकता, यात पृथ्वीच्या खोलपर्यंत जाणारे एक मोठे छिद्र असते. तर पर्यायातील पर्याय क्रमांक ए विधान हे या ज्वालामुखीच्या संदर्भातील नाही, म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर प्रश्न क्रमांक 2, जेव्हा ज्वालामुखीतून स्फोट होतो तेव्हा त्याला रिकामी जागा म्हणतात. तर ज्वालामुखीचा जेव्हा स्फोट होतो, मोठा आवाज येतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? तर आपण या प्रश्नाचे उत्तर उत्तरात पाहूया. पर्याय क्रमांक ए सुप्त, बी निजलेला, सी सक्रिय आणि डी मौन. पर्यायाकडे थोडे लक्ष दिल्यास तुम्हाला असे आढळणार, सुप्त, निजलेला आणि मौन याचा तिघाही शब्दाचा अर्थ एकच होतो, म्हणजे झोपलेला, अर्थात कार्यक्षम नसलेला, कार्यरत नसलेला. तरी आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर उत्तरात एकदा पाहूया. ज्वालामुखीतून स्फोट होतो. बघा, ज्वालामुखीचा स्फोट म्हटले जाते आणि राख, धूळ, गॅस आणि वाफ याचे मोठे ढग मोठ्या आवाजासह ज्वालामुखीच्या मुखविवरातून बाहेर पडतात. काही वेळाने वितळलेला तप्त पाषाण शिळा ज्याला लावारस म्हणतात. वितळलेला तप्त पाषाण शिळा ज्याला लावारस म्हणतात. तर तो सक्रिय होतो म्हणजेच ज्वालामुखीतून स्फोट होतो तेव्हा त्याला सक्रिय म्हणतात. त्या लावारसाला सक्रिय असे म्हणतात. सक्रिय म्हणजे तो जागृत होतो. तर या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, सक्रिय. यानंतर प्रश्न क्रमांक 3, पर्वतावरून खाली वाहणारा लावारस रिकामी जागा या अवस्थेत असतो. पर्वतावरून खाली वाहणारा म्हणजे अर्थातच उंच जागेवरून खाली वाहणारा लावारस असतो. तो कशा अवस्थेत असतो ती अवस्था विचारलेली आहे. आणि आपल्याला माहीतच असेल का पदार्थ हे 3 अवस्थेत असतात, ज्यामध्ये स्नायू, द्रव आणि वायू. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, तरल. कारण घनरूप म्हणजे स्थायू रूपात नसून वाफेच्या रूपात नसतो आणि ते वायू रूपात सुद्धा नसतो. तर तो तरल असा पातळ असा पदार्थ, द्रव्य पदार्थ असतो. कारण वाहणारा हा शब्द वापरलेला असल्यामुळे तो लावारस तरल, त्याला समान असा शब्द वाहणारा अर्थातच तरल, ज्याला आपण द्रव्यरूप पण म्हणू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 4, उतार्याप्रमाणे शांत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकामी जागा आहे. तर उतार्यामध्ये शांत शब्दाचा विरुद्ध असा शब्द विचारलेला आहे. तर शांत म्हणजे
निश्चल निश्चल किंवा अचल म्हणजे स्थिर शांत पर्वत या शब्दाचे अर्थ होतात. तर निश्चल पण आपल्याला विरुद्ध शब्द विचारला आहे, तर निश्चल म्हणजे शांतच होतं. सुंदर या शब्दाशी याचा संबंधच नाही. स्थिर म्हणजे ते स्थिर शांत पर्वत अर्थातच शांत, आणि सक्रिय म्हणजेच जागृत. तर याचा विरुद्ध शब्द शांत या शब्दाचा विरुद्ध असा शब्द सक्रिय हा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5. उतार्यात सहशब्द वापरला आहे याचा अर्थ. तर उतार्यात जो सहशब्द वापरला आहे या शब्दाचा अर्थ अर्थात समान अर्थ शब्द विचारला आहे. तर सह पर्याय क्रमांक ए सोबत, मागाहून, पर्याय क्रमांक सी घडणे, पर्याय क्रमांक डी सतत. तर सह या शब्दाचा समान असा शब्द आहे सोबत. सह म्हणजे सोबत, सखा, साथीदार. अशा प्रकारे आपण शेवटचा उतारा पाहूया. उतारा क्रमांक 4, वर्ष 2023. लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांची गणना भारतातील श्रेष्ठ राजकारणात होत असे. मात्र त्यांच्या सुरुवातीच्या जीवनाविषयी फार थोड्या लोकांना माहिती आहे. यामध्ये लाल बहादूर शास्त्री जे एक महान नेते होते त्याबद्दल, तसेच ते भारताचे दुसरे पंतप्रधान होते. दुसरे अर्थातच याला आपण द्वितीय सुद्धा म्हणू शकतो. त्यांची गणना, त्यांच्या सर्वनाम या अर्थी शब्द वापरला आहे. त्यांची म्हणजेच लाल बहादूर शास्त्री यांची. तर त्यांची हा शब्द लाल बहादूर शास्त्रीसाठी वापरलेला आहे. त्यांची गणना भारतातील श्रेष्ठ राजकारणात होत असे. मात्र त्यांच्या सुरुवातीच्या जीवनाविषयी फार थोड्या लोकांना माहिती आहे. अर्थातच त्यांचे सुरुवातीचे जीवन सामान्य व्यक्तीप्रमाणेच होते. स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी जीवनात अनेक अडचणींवर मात केली. बघा, लाल बहादूर शास्त्री यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी जीवनात अनेक अडचणींवर मात केली. म्हणजे ते अडचणीला न डगमगता ते सामोरी जात राहिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अर्थातच लाल बहादूर शास्त्री यांनी कोणतीही नोकरी केली नाही. बघा, त्यांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी जीवनातील अनेक अडचणींवर अडथळ्यांवर मात केली आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही ते चांगली नोकरी पत्करू शकले असते, पण त्यांनी कोणतीही नोकरी केली नाही. त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हायचे होते. तर त्यांनी नोकरी न करण्यामागील कारण की त्यांना स्वतंत्र चळवळीत सहभागी अर्थातच सामील व्हायचे होते, त्यामध्ये सहभाग घ्यायचा होता. लवकरच ते जननेता झाले. जन म्हणजेच काय, तर जन म्हणजेच प्रजा, लोक, त्यांचे ते नेता झाले. 1964 साली ते भारताचे पंतप्रधान झाले. बघा, ते भारताचे दुसरे पंतप्रधान होते, परंतु ते 1964 या साली भारताचे पंतप्रधान झाले. ते अत्यंत परिश्रमी असून रोज किमान 18 तास काम करीत असत. तर त्यांनी रोज परिश्रमी असल्या कारणाने ते रोज 18 तास काम करीत असे. तर या उतार्यात थोडक्यात लाल बहादूर शास्त्री जे भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांच्या जीवनाविषयी प्रकाश टाकल्यावर थोडी माहिती दिलेली आहे. तर आता या उतार्यावरील आपण प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1. लाल बहादूर शास्त्री भारताचे रिकामी जागा पंतप्रधान होते. पर्याय क्रमांक ए द्वितीय, पर्याय क्रमांक बी प्रथम, पर्याय क्रमांक सी तृतीय, पर्याय क्रमांक डी चतुर्थ. तर या उतार्यात
पहिल्याच ओळीत या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान होते. आता या प्रश्नात त्यांनी जे उत्तर दिलं आहे ते द्वितीयच्या जागी दुसरेच्या जागी द्वितीय हा समान शब्द वापरलेला आहे. आणि जे प्रथम, तृतीय आणि चतुर्थ या शब्दाचा उल्लेखच या उतार्यात आलेला नसून ते भारताचे पंतप्रधान द्वितीय अर्थातच दुसरे पंतप्रधान होते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ए. यानंतर प्रश्न क्रमांक 2. आपल्या जीवनात त्यांनी अनेक रिकामी जागा ते शोधायची आहे. आपल्या जीवनात त्यांनी हा सर्वनाम याचा अर्थ वापरलेला आहे. ते लाल बहादूर शास्त्री यासाठी त्यांनी हा सर्वनाम या अर्थी हे 2 शब्द वापरले आहेत. पर्याय क्रमांक ए, अडचणींना शरण गेले. शरण गेले म्हणजे त्यांनी अडचणीवर हार पत्करली असा त्याचा अर्थ नाही. पर्याय क्रमांक बी, अडचणींवर मात केली. पर्याय क्रमांक सी, अडचणींवर पळवाट काढली. पर्याय क्रमांक डी, अडचणीच्या आहारी गेले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर सुद्धा उतार्यात दिलेलं आहे. त्यांनी जीवनात अनेक अडचणींवर मात केली म्हणजेच त्यांनी त्या अडचणींना मात करून ते सामोरे गेले, त्यात ते यशस्वी झाले. तर अडचणींना शरण गेले हे चुकीचे ठरणार. अडचणींवर पळवाट काढली म्हणजे ते अडचणींपासून दूर राहिले हे चुकीचे असणार. ते अडचणीच्या आहारी गेले हे सुद्धा चुकीचेच आहे. म्हणून योग्य पर्याय क्रमांक बी, अडचणींवर मात केली. त्यांनी अडचणींना हरवून सामोरी गेलेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. ते रिकामी जागा नेता झाले. एका माणसाचे, काही माणसांचे. पर्याय सी, गर्दीचे. पर्याय डी, जन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सुद्धा उतार्यामध्ये पाहू शकता. लवकरच ते जननेता झाले. जन म्हणजे लोकांचेच, प्रजा, त्यांचे ते नेता झाले. तर एका माणसाचे नाही, गर्दीचे नाही, फक्त काही माणसाचेच नाही, तर ते जनांचे, जनार्दनाचे, जनतेचे ते नेता झाले. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, जन. यानंतर प्रश्न क्रमांक 4. झाले या क्रियापदाचा काळ रिकामी जागा. तर झाले या क्रियापदाचा, हे क्रिया घडत आहे, क्रियावाचक शब्द आहे. झाले, होणे, असणे. तर हे या झाले या शब्दाचा, या क्रियापदाचा काळ कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. झाले म्हणजे घडून गेलेली गोष्ट. आणि घडून गेलेली गोष्ट यामध्ये हा 4था प्रश्न हा व्याकरणावर आधारित आणि त्यात असणारे काळाचे प्रकार यामध्ये तो मोडतो. तर वर्तमान काळ नाही, वर्तमान काळ म्हणजे चालू स्थिती नाही. भूत म्हणजे घडून गेलेली घटना, तर झाले अर्थातच घडून गेलेली घटना असून. पर्याय सी, भविष्य. भविष्यात झाले, भविष्यात कधी झाले आपण असे म्हणणार नाही. होणार हा शब्द वापरणार. अनिश्चित हा काळाचा प्रकार सुद्धा येणार नाही. म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे झालेली घटना, घडून गेलेली घटना. झाले हे शब्द घडून गेलेली घटनासाठी वापरतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, भूतकाळाचा तो प्रकार आहे. यानंतर प्रश्न 5वा आणि शेवटचा. प्रश्न क्रमांक 5. पूर्ण करणे याचा समानार्थी शब्द निवडा. तर पूर्ण करणे या शब्दाचा समानार्थी, समान असा शब्द ओळखायचा, पर्यायातून ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए, सुरुवात करणे. पूर्ण करणे म्हणजे सुरुवात करणे हे होणार नाही. सुरू ठेवणे आणि सुरुवात करणे हे सारखेच अर्थ आहेत. पूर्ण करणे म्हणजे सुरू ठेवणे आणि सुरुवात करणे सुद्धा नसून पूर्ण करणे
म्हणजेच संपविणे. पर्याय क्रमांक डी उघडणे सुद्धा नाही. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी संपवणे. अशाच प्रकारे या भाग 2 मध्ये आपण 2023 मधील उतारा पाहिले, त्याचं विश्लेषण केलं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून या उतार्यामध्ये सुद्धा समानार्थी शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द तसेच व्याकरणाच्या काळावरील काही शब्द आपल्याला माहिती करणे अत्यंत आवश्यक आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नवीन नवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.